गेलते का मग? कुठं? सकाळीच नाही म्हटलं होतं तुम्ही तुमच्या मैत्रिणीच्या घरी तिच्या आई बाबांना विचारायला की पाहुणे आणू का म्हणून? तिथे म्हटलं राधिकाच्या घरी म्हटलं गेलते का? अरे नाही मनीषा, नाही गेलोच नाही मी. तुम्ही तर म्हणे आज जाईन म्हणे, मग का नाही गेले? मग तुम्हाला नाही करायचं होतं तर नाही म्हणते, मग मला का सांगितलं तुम्ही? हो आपण मी विचारन, मी जाईन तिच्या घरी, मग विचारपूस करेन, मग आपण त्या पिंकीच्या मामाला भेटायला जाऊ, असं तसं बोलायची काय गरज होती? सीधा सरळ नाही असं म्हणून देते की नाही बा मला काय माहित. नाही नाही तसं नाही मनीषा, जेवायचेच आहे, करायचेच आहे तसं नाही. मी नाही म्हणत मी, पण मा मनात एक गोष्ट आली का बा पहिलेच मी तिथं जाऊन कसा मी पोराले पाहिलो नाही, मला पोराच्या बद्दल काही माहित नाही. मी पहिलेच कसा तिथं जाऊ आणि कसा म्हणू पोरगा आहे, असं आहे तशा आहे, काय शिकला आहे, काय करते, काय त्याचं काय बॅकग्राऊंड आहे, काय मायबाप आहे, भाऊ बहीण काय आहे, मला काहीच माहित नाही. मी कसं जाऊ मग तिथं? तू सांग कसं जाऊ मी आणि काय सांगू मी तिथं जाऊन? मग कसं करता? मग सकाळी तर म्हणत होते मी जाईन विचारन, मग आता कसं करता मग? तेच म्हटलं, मी तेच विचार केलो, मी गेलोच नाही. पहिलेच म्हटलं आपल्याला काही माहित नाही, पहिलेच जाऊन बक नाही करा म्हटलं. तर आपण असं करू, पहिले जाऊ त्या कोण पिंकीच्या मामा त्याला भेटू, त्याच्याबद्दल पुरी जानकारी काढून घेऊ आणि मग राधिकाच्या घरी जाऊ. आणि मग मला राधिकाच्या पुरं माहित आहे काय बॅकग्राऊंड आहे, काय आहे मला पुरं माहित आहे, पण पिंकीच्या मामाच्या मला पुरं माहित नाही ना. हो ठीक आहे, मग कधी चालतं मग? तर चला मग उद्याच, काय लांब ठेवायचं नाही का? उद्याच जाऊ आणि भेटून येऊन जाऊ मग. तसं करू मग. चाल मग उद्याच चाल मग फोन करून सांगून देतो का तसंच चालतं? चाल तसंच जाऊ. कायले फोन करतो, कायले सांगतो? नाही तसंच कसं सांगावं लागणार ना त्यांना, ते कामाला जातात ना, ते घरी थोडी ना राहतात, ते कामाला जातात ते. मग आपण येताना पाहून मग ते घरी राहतील, मग आपल्याला अगोदरच सांगावं लागणार आहे. मग कधी? उद्या सकाळी सांगून देजो. वेळेवर एकदम वेळेवर सांगू का? मग कधी सांगतो तर सांग, तुझ्या मतानं कधी सांगतो तर सांगून दे फोन करून. तुझ्या आईला सांगून दे फोन करून, मग तुझी आई तिकडे सांगून देईन. हो आताच करते मी फोन आणि सांगून देतो माझ्या आईला की उद्या आम्ही येतो म्हणून. चाल दे सांगून. चाललो जो उद्या पाहूनच घेऊ कसे आहे पिंकीचे मामा. आता हॅलो, हा बोल मनीषा. हा आई, मी काय म्हणते, बाबा आहे का घरी? हो आहे ना, तुझे बाबा घरी आहे. तुझ्या बाबा संग बोलतो काय? नाही बाबा संग नाही बोलत. आई आम्ही दोघं येतो उद्या. उद्याच दोघं येतो का? तू येतो काय? हो आई, मला चाल म्हणतात नाही, तू चाल म्हणते सोबत, तर मी पण येते. आणि तू त्या पार्वती काकूला सांगून देते का की त्यांच्या भावाला घरी राहायला सांग म्हणून? आम्ही त्यांनाच भेटायला येतो. हो सांगतो खरी मी. राहीन बी तो घरी. तर जवाई बोलले काय त्या मैत्रिणीच्या मायबापासोबत बोलले का जवाई? आणा म्हणतात का ते पाहुणे? हो म्हणते का ते? हो म्हणलं काय? नाही ते भेटायलाच नाही गेले त्यांनी, ते गेलेच नाही तिच्या घरी. ते म्हणतात की मी अगोदर मुलाला पाहतो म्हणते, मुलगा कसा आहे, नंतर तिकडे गोष्ट काढतो म्हणते. मग तिकडे गोष्ट काढून मुलाबद्दल मला काहीच माहित नाही, मी मुलाबद्दल काय सांगू म्हणते त्यांना, असे म्हणत आहे तुझे जवाई. तर अगोदर पिंकीच्या मामाना भेटतो म्हणते, कसे आहे काय आहे पाहतो म्हणते, नंतर मग तिकडे गोष्ट करतो म्हणते, असे म्हणत आहेत ते. असं काय? हा बरं ठीक आहे ना, बरोबर आहे. आता त्याला माहिती नाही ना, आता येतील रुबरू विचारतील तर माहिती होईल त्याला. बरं ठीक आहे, या मग. तर मग आता मी सांगून देतो मग तिकडे जाऊन, आताच नाही तर उद्या सकाळीच तो चालला जाईन कामाला उठून. हो आहे, तू आताच दे सांगून त्यांना, ते घरी राहतील. बरं ठीक आहे, मी सांगून देतो आता. बरं आई ठीक आहे, चल ठेवते. झालं का जेवण वगैरे? हो झालं, जेवण झालं आणि बसलो आहो आम्ही दोघे. तुझा फोन आला. आणि तुमचं झालं का जेवण? बाकी आहे? आमचंही झालं आई, आम्ही जेवण करून बसलो. तर हे सांगत आहे म्हणून आताच तुला फोन केला मी. ठीक आहे, या मग उद्या. हो ठीक आहे. काय होय कमला, काही समजलं नाही बा. पिंकीच्या मामाला भेटायला जवळ कायच्यासाठी येऊन राहिले? हो ते पार्वती म्हणे का नाही मले पोरी पाय म्हणे मा भावासाठी. तर मी मनीषाला म्हटली तर जवायाची कोणी मैत्रीण आहे म्हणते. तर जवाई म्हणते पहिले मी पोराले पाहतो, पोरग कसं आहे काय आहे, मग मी तिकडे गोष्ट करून म्हणे त्याच्या मैत्रिणीच्या बापाले मायबापाले म्हणन म्हणे. तर म्हणून ते पिंकीच्या मामाले संदीपले भेटायला येऊन राहिले जवाई. असं काय? चांगलं आहे, ठीक आहे. मग आपल्याला उद्या जवायचा पाहुणचार करायला लागेल, तर आंबे गिंबे आणा लागेल मग उद्या मला जाऊन. आता राहतेत का नाही राहत तरी आणून घे जा, 2-3 किलो आंबे आणून घे जा. राहिलेच तर पाहुणचार करून घेऊ, नाही तर दुपारीच करून घेऊ. स्वतःच्या गाडीनंच येतील ते, जेवले खावले का जातात. मग घेऊन ये जा तुम्ही उद्या सकाळी जाऊन. हो ठीक आहे. तू वरत बसलं, तू काऊन खाली बसली अशी? खुर्ची खाटच्या सगळं असल्यावर बी गरमी होते ना, मला खालीच चांगलं लागते बसाले. बरं ठीक आहे, मी आता जातो, पार्वतीला देतो सांगून तिच्या भावाले घरी राहा म्हणून. जाय बा, दे सांगून तू आई मागं काम लागलं. करा लागते. शांताबाई नाही करत काय? आपल्या मनीषाच्या वेळेस, अजयच्या वेळेस किती केलं शांताबाईनं. तर एकामेकाच्या कामात काम करा लागते. जातो मी.
हो जा. हाय व मुन्नी एक पोरगा आहे त्या ब्रेंडा नाही का मोठं तिचं हॉटेल ब्रेंडा माझ्या ढाब्याच्या समोर नाही का माझ्या ठेल्याच्या समोर तिचं हॉटेल तिचा मॅनेजर आहे पोरगा मस्त पोरगा आहे आपण जावा कोणी कधी तर मस्त बोलते या काकू बसा काकू पाणी देऊ का काकू चहा देऊ का काकू हे खाता का काकू ते खाता का काकू असं करते हा चांगला पोरगा आहे तो. हो काय मग त्याचे माय बाप घी बहीण भाऊ वावर शेत घी असं ना का मॅनेजरच आहे फक्त? असं ना माय बाप सरच आहे त्याचा माय बाप बहीण भाऊ सगळेच आहे त्याचे हा ना आता तो दिल्लीला राहते दिल्लीला म्हणजे तो दिल्लीला आता मॅनेजरचा म्हणजे हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करून राहिला कमलाच्या पोरावानी हा त्याच्या संग झालं गेलं ना त्या पोरीचा भले सुखात राहीन कल्याणी हा पुढे चालून तो आता कोर्स करून राहिला पुढे चालून स्वतःचं हॉटेल बी खोलू शकते तो मोठा ब्रँडावानी. हो का पाय ना मग गोष्ट टाकून पाय ना जराची आता गोष्ट कोणाजवळ टाकशील तू त्याच्या मायबापाला ओळखतं का तू? मी त्याच्या मायबापाला पाहिले नाही ओळखतही नाही मी ब्रेंडालाच म्हणन हा ब्रेंडा त्याला चांगल्यानं म्हणजे जसं ब्रेंडा म्हणन म्हणे तसं करते तो भला ऐकते तिचं बा भला असं काय लहान मोठी बहीणच होय का त्याची असं वाटत नाही का ते मालकीन असून म्हणून असं बहीण भावासारखे राहते ते हा आता तो दिल्लीला आहे ना कोर्स करायला तर हे इथून फोन करते कसा काय हाय काही लागते काय काही नाही हे देते पुरवते पैसा इथून ना आता नोकरी नाही करत तरी बी लोय हात आहे हिचा त्याच्या पाठीवर त्याच्या डोक्यावर या ब्रेंडाचा. हो काय पाय मग गोष्ट करून पाय मग जमलं तर जमून टाकू. मला तर वाटते का एका दिवशी होते काय लग्न तर कल्याणीचं त्या संदीपचं तर काऊन गंगा काऊन तुला तसं वाटते त्याचं होय कधी बी महापोरीचं लग्न मी माझ्या हिसाबानं करून हा त्याच्या लग्नाचं मला काय एका दिवशी होय ना तर कधी बी नाही नाही होय त्याचं लग्न मला काय करायला लागते मला महापोरीचं लग्न करायचं आहे फक्त. अहो तसं नाही मुन्नी तसं नाही त्याचंही हो बिचाराचं हा मी अशी म्हणून राहिली का त्याच्यासाठी बी पोरी पाहणं चालू आहे बा त्याच्यासाठी बी तर एक स्थळ आलं आहे ते कमलाच्या जवळची मैत्रीण आहे म्हणते त्याच्यासाठी स्थळ आलंय आता त्या पोरीसाठी बी स्थळ सांगून राहिली हे इंदिरा म्हणून म्हणलं बा संग संग ते सोयरीक होऊन राहिली दोघांची बी सोयरीक त्या पोरीची बी न पार्वतीच्या भावाची बी सोयरीक संगमंगच होऊन राहिली तर लग्न बी संगमंगच होते काय तर असं वाटते मला. होऊ शकते बाबा आता वराती संग तिकडे पोरीच्या घरी जाता का इथं लग्नात थांबता हा एक वरात तिकडे अर्धे तिकडे अर्धे इकडे असं करायला लागेल मग आपल्याला. नाही व तसं थोडी होणार आहे व हा मग गावात आपले लोक आहेच कितीक्षे आणि मग वराती संग जातीन काही हिच्या पोरीच्या लग्नाला इथं थांबतीन इथंही वरात येईन गावातून वरात जाईन हा कसं होईल नाही नाही तसं होऊच नाही शकत. हो तर जर त्याचं बी जुळलं समजा तिच्या भावाचं बी आणि महापोरीचं बी जुळलं तर आपण बरोबर तारखा काढू ना 8 दिवसाच्या बाद तिच्या भावाचं नाही तर महापोरीचं 8 दिवसाच्या बाद एका दिवशी कसं काढणार आहे व काही बी बोलतो तू गंगा तू बी एका दिवशी नाही लग्न काढा लागन दुसऱ्या दिवशी हा तसं जमते दुसऱ्या दिवशी लग्न काढा मग 2 लग्न आपल्या गावात आहे समजा मग टेन्शन नाही बापा त्यात महापोरीचं झालं लग्न तर बस मला टेन्शन नाही. पाय मग इंदिरा गोष्ट काढून पाहिजे मग ब्रेंडाजवळ आणि मग जर ब्रेंडा काय म्हणते काय नाही तर मग त्याच्या मायबापाला गी भेटून मग बोलावून घेऊ पाहुणे. हा मी आता जाईन कधी उद्या तर ब्रेंडाला भेटा लागन मग काढून मी गोष्ट. पार्वती संदीप उद्या माये जवाई ना माई पोरगी येऊन राहिले तर घरीच राहायचो. असं असं ठीक आहे ना काही कायच्यासाठी येऊन राहिले तुमच्या जवळ ना पोरगी? तुलेच भेटायला येऊन राहिले पोरगी आहे म्हणजे तुझ्या लग्नासाठी पार्वतीने सांगितलं होतं मला तुझ्या लग्नासाठी पोरगी पाय म्हणून मी मा पोरीला फोन केली तिनं जवायला म्हटलं तर जवायाची मैत्रीण आहे म्हणे तर जवाई म्हणतेत का पहिले मी पोराले पाहतो बा पोराले विचारपूस करतो कसं काय आहे काय पोरग आणि मग तिकडे गोष्ट काढन म्हणते तर जवाई उद्या तुला भेटायला येऊन राहिले त्या संग बोलायला येऊन राहिले उद्या म्हणून म्हणतो थांबजो उद्या घरी. आता पुढं काय ना फिरलं मला लग्नाच्यासाठी आता होतेच मला हा असं 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 ठीक आहे ना ठीक आहे. पोरगी कोण्या गावची आहे ताई कोण्या गावची आहे पोरगी आणि शिकलेली किती काय? एवढं काही माहित नाही बा जवायनं म्हटलं मा पोरीनं सांगितलं मला जवायची मैत्रीण आहे म्हणे आता असन ना तिचीच असन यवतमाळचीच असन आता शिकली काय आहे काय माहित नाही आता आपण पाहायला जाऊ तेव्हा तू विचारपूस करजो तर माहित होईन आपल्याला सगळं तिचा बायोडाटा. हा बरं बरं ठीक आहे विचारून घेऊ. उद्या किती वाजता येऊन राहिले तर जवाई? येईन ना 10-11 वाजता. बरं बरं ठीक आहे. चल मग पार्वती ते सांगा आताच फोन आलता मनीषाचा आई सांगून दे म्हणे नाही तर पिंकीचे मामा चालले जाते म्हणे कामावर म्हणे तर आताच फोन ठेवला आणि त्या इकडे सांगायला आली मी. बरं चालली हो ठीक आहे. संदीप शिकलेली पोरगी पाहिजे का तुला? तिला नोकरीवर लावशील काय? सहजच विचारलो बाई आता विचार नाही मला गुन्हाच आहे का विचारूही नाही का? बरं बरं ठीक आहे जास्त विचारपूस करजो नको उद्या जवळ आले नाही तर कशी आहे पोरगी काय आहे लंबे केस आहे का नख लंबे आहे का असं तसं पोरीबद्दल काही विचारजो नको
नाही तर म्हणून पोरगा भल्लाच उतू आला म्हणून लग्नासाठी म्हणून पोरीच्या बद्दल विचारते म्हणून. पोरीच्या बद्दल काही नको विचारतो तू. तुले जे विचारन जवळ ते तू सांगजो. पोरगी आहे पाहाले जाऊ तर दिसतेच मग आपल्याला दिसनच. हा काय बाई पार्वती बाई, तुम्ही बरीच बोलतो बा. एवढं विचार का मी जवळ काही नेम नाही तुया. काय तू कधी विचारशील? तू मोठा घुडगेले बाशिंग बांधूनच आहे ना. अहो कल्लीचे बाबा, मी आता ओटल्यावर बसली होती बाया संग. इंदिरा होती, गंगा होती, तर शांताबाई होती. तर इंदिरा सांगायला लागली मला. काय सांगायला लागली इंदिरा तुले? पोरगा आहे म्हणते, चांगलं पोरगा आहे म्हणते. तर म्या म्हटलं इंदिराले, मग काय म्हटलं समोर गोष्ट टाकून म्हटलं. तर हो म्हणे ते. पोरग कोणता आहे म्हणे, कुठचा आहे? तिच्या नात्यातला आहे काय? भेंबडीचा? भेंबडी गिंबडी नाही पाहिजे आपल्याला. काय मोठं सादर गाव नाही ते. तेच तर पाय लावून पळत आली इथं. तिचा नाही व भेंबडीचा नाही, कोणतंही गाव साजरं नाही मनाचं नाही. साजरच राहते, सारेच साजरे राहते. तर भेंबडीचा नाही. जे बिरेंडाच्या हॉटेलमध्ये मॅनेजर आहे म्हणते तो म्हणते. ब्रेंडाच्या हॉटेलमध्ये मॅनेजर? हो. आणि आता दिल्लीले हे कमलाचं पोरग कसं कोर्स करून राहिला, तसा दिल्लीले कोर्स करून राहिला म्हणते तो म्हणते. आणि समोर चालून तो स्वतःचं हॉटेल बी टाकू शकते म्हणते, अशी म्हणे बाई इंदिरा. असं काय? काय माय बाप भाऊ बन काय वावर शेत काय आहे? फक्त मॅनेजरच आहे का तिथं? नोकरीच करते का दुसऱ्याची? असन सगळं असन ना. मग आता इंदिराला फक्त एवढं माहित आहे का बा तिथं ब्रेंडाच्या हॉटेलमध्ये मॅनेजर होता तो. आता दिल्लीला कोर्स करून राहिला म्हणते. पण पोरगा एक नंबर आहे म्हणते. अशी इंदिरा म्हणून राहिली, सांगून राहिली. पोरगा मस्त आहे म्हणते, चांगला आहे, सुखात राहील म्हणते कल्याणी. तर सांगा तुम्ही. मग मी आता म्हटलं तिला गोष्ट कर म्हटलं समोर. तर सांगा मग झालं गेलं तर मग चांगलं आहे ना. आपण पहिले पोराले पाहायला जाऊ. पोराचं काय बॅकग्राऊंड आहे, काय आहे, कसं आहे पाहू पहिले, आणि मग घरी पाहुणे बोलव. तसंच म्हणते ते. मी तसंच म्हटलं, पहिले आम्ही पाहिन म्हटलं मायबाप कसे आहे, वावर शेता घरदार कसं आहे, मग आम्ही पाहुणे बोलवू म्हटलं. हो म्हणे तसंच कर म्हणे, मी ब्रेंडाने म्हणतो म्हणे. मग ते ब्रेंडा तिकडे गोष्ट करते म्हणे मग त्याच्यापाशी म्हणे, असं म्हणे ते. आणि आपल्या कल्लीले बी काय आताच नोकरी लागली काय? तिला बी लागन नोकरी, मग त्याला बी लागन नोकरी. दोघंही कमावते राहतील ना, दोघंही कमावून सुखानं खातील. इथं नाही राहिले खेड्यापाड्यात, तिथं दिल्लीलेच राहिले तर किती मस्त होते. पण मुन्नी एकुलती एक पोरगी एवढ्या दूर हाकलतं काय दिल्लीला एकदम? नाही व दिल्लीला नाही राहणार म्हणते तो. तिथं फक्त आता कमलाचा पोरगा कसं तिथं कोर्स करून राहिला, तसा तो कोर्स करून राहिला म्हणते तिथं. आणि मग कोर्स पुरा झाल्यावर इकडेच येईन म्हणते मग. आणि मग एक तर ब्रेंडाच्या हॉटेलमध्ये करण नाही करण, मस्त स्वतःचे हॉटेल टाकता येते त्याला. आपण थोडासा हात आसरा लावला का मस्त होऊन जाते. पाहू मग, ठीक आहे. तुम्ही माय काय म्हणे, आली नाही? येईन माय का आताच्या आता धावतच येईन का? मा भावाईला विचारन ते, त्याला सांगून येईन. आता फोन केला म्या, येईन आता. चल काय मनीषा, चल मग लवकर. जेवायचे आहे तिकडून, येवाचे आहे मग लवकर. रावाचे नाही आहे, रावाचे म्हणतो नको. जाऊ त्या पिंकीच्या मामाला भेटू आणि बस आपलं वापस येऊन जाऊ. तुझ्या आई बाबाला भेटून. कुठं चालले रे अर्जुन? मनीषा कुठं निघाले बाबा? आई आनंदपूरला चाललो आम्ही, आजच येतो. आजच भेटलं का तर तू त्या मैत्रिणीच्या मायबापाले? काय हो म्हणत का ते? नाही, त्याला भेटायच्या छाव पहिले पिंकीच्या मामाची भेट घेतो, मग त्याला भेटून. तर चाललो आम्ही, येतोच मग, आजच येऊन जातो. हो काय? जा बाबा, राहून जा. राहून जा जो राय म्हणून. तर सासू सासऱ्याला भेटायला तर जाशीनच ना त्याच्या घरी का नाही? जाईन नाही, जाईन भेटायला जाईन, पण राहीन नाही, येऊन जाईन. उद्या ड्युटीवर बी जावं लागते ना. बरं ठीक आहे, जा. चाल मनीषा. हो चला. जशी बायको म्हणते तसा वागते बाई मा पोरगा. तिनंच म्हटलं असन का पहिले त्याला भेटायला चाला आनंदपूरले, मायबापाच्या गावले पहिले तिथं चाला, मग तुमच्या मैत्रिणीला भेट जा. जसं ते म्हणते तसं करते बाई पोरगा. काय तिनं काय दिलं काय नाही त्याला. तर आता मोठी शिकली सवरलीच आहे ना बापा, तर हुशार आहे घाडी. तर तिचं नाही ऐकन तो. काय काय आणा लागते अजून? आंब्याच्या शिवाय अजून काय काय लागते सांगून दे, घेऊन येतो. मग हे नाही माय, ते नाही माय, आता कसं करू बापा? असं नाही झालं पाहिजे. आहे तसं तर सगळंच आहे. भाजीपाला बी आहे, किराणा बी आहे. हो गुड घेऊन ये जा, आणि कच्चे आंबे बी आण जा. कारण जर आल्याबरोबर चहा नाही पेतो म्हणून ऊन तपून राहिली तर आंब्याचा पन्हाच बनवून ठेवून देईन. मग थंडा थंडा बर्फचे गोळे टाकून देऊन देईन जवायला पिवाले थंडगार मस्त. तर कच्चे आंबे आण जा, गुड आण जा. बरं, अजून? बस तेवढंच. आंबे आणि ते सलादचं घेऊन ये जा, बीट काकडी मुळा. बरं ठीक आहे, चल येतो मग. हो या. जेवायला थांबतात काय ते? एवढं करून राहिले दोघंही बहीण भाऊ, जसं काही लग्नच आहे भावाचं. तशावानी करून राहिले. त्याचे सासू सासऱ्याचं घर आहे इथं.
फक्त संदीपले भेटायला येतील आणि संदीपले भेटून जातील, सासू सासऱ्याच्या घरी जेवतील, मग आपल्या घरी जेवायला थांबतील काय? पण आपलं तर कर्तव्य आहे ना. आले घरी, एवढे काम पाडून येऊन राहिले ते, तर जेवण बनवून ठेवणं. आले का गोष्टी गिष्टी झाल्या का पाणीच देतो मी, हात धुवाले, जेवणच घ्या, स्वयंपाक झाला आहे म्हणून तर मी पहिले स्वयंपाक करून ठेवतो ना, मग काऊन नाही जेवतील ते? एवढ्या गरमीमध्ये ह्या अवस्थेमध्ये कायले पार्वती एवढं करतो तू? चहा बनवून घेजो, नाही तर सरबत बनवून घेजो, झालं, होऊन जाते. कायले जेवण घेऊन ठेवायचं? जेव्हा लगन जुडान तेव्हा ते जेवण ठेवजो. आतापासून कायले एवढं करतं? तुमचा तर हातच उच्ची नाही व, कोणाच्याच बद्दल हात उच्ची नाही आहे तुमचा. तर केलं जरासं तर काय होते? आता ऊन आहे तर मी घरचे काम करत एवढ्याचा स्वयंपाक करत नाही का? ते दोघाचा स्वयंपाक करायला असा किती टाइम लागन? करतो ना मी त्याच्यासाठी, दोघासाठी करन तर ऊन सांगून राहिले मला. आणि तुमचं करतो एवढं तर जरा हातभर लावत नाही का बा पार्वती? बस मी करून घेतो, जरा हातभर नाही लावत, तेव्हा नाही येत का बायकोची कदर? मी करू लागन ना भाऊजी, मी करू लागन पहिले. तुम्ही दोघं झगडे नको करा, मी आव ना, मी सगळं सांभाळून घेतो. मग ठीक आहे बा, संदीप करू लागन तर मग ठीक आहे, करा दोघं बहीण भाऊ. मी चाललो रे बा कामावर, मी नाही थांबत. मी थांबून काय करू? मला थोडे भेटायला येऊन राहिले जवळ, ज्याला भेटायला येते तो थांबन. हो तुम्ही जा, तुम्हाला कोण म्हणून राहिलं थांब म्हणून? जा तुम्ही, जा तुम्ही. संदीप काय आहे, काय आणायचं आहे तो घेऊन येते, मी स्वयंपाक करतो, दोघे मिळून आम्ही बहीण भाऊ करून घेतो आणि करून घेतो आम्ही सगळं, आम्ही आटपून घेतो. जा तुम्ही, तुमचं काम पहा. हो तेच म्हटलं बा, अजून जोडलं नाही, पाहुणे नाही, परी नाही, काही नाही. आतापासूनच काय नाही, मी घरी राहू. जेव्हा लगन जुडन तेव्हा राहीन मी घरी. हो तवाही नाही राहिले तर चालते, आम्ही सांभाळून घेतो, करून घेतो. ठीक आहे, चाललो मी. पाहिजो संदीप, त्या बहिणीला चक्कर नाही आला पाहिजे. ऊन घडी तर फोन राहिली, पाणी गिनी पाच जो तिले, सरबत गिरबत देजो. एकदम का बहिणीला लावजो नको स्वयंपाक करायला, नाही तर लग्नाच्या खुशीमध्ये भुलून जाशील. नाही भाऊजी, मी काळजी घेतो, मा बहिणीची काळजी घेतो, मी बरोबर काळजी घेतो. तुम्ही नको काळजी करा, मी मा बहिणीची काळजी बरोबर घेतो. हो ठीक आहे, चाललो मी. पाय पार्वती, काळजी घ्या. हो असे आहे मग ते भाऊजी, थोडंसं कोणाला खाऊ घालायचं म्हटलं तर असे करतात, लागन तर तिकडे दोस्त मित्राला मार खाऊ घालते. जाऊ दे ना बाई, स्वभाव तसा आहे त्याचा. बरं सांग, तू काय काय आणू मी आता?